वृक्षलागवड बिले, थकीत वेतन आणि निलंबन प्रकरणासाठी लाचेची मागणी. बीड जिल्हा प्रशासनात एकच खळबळ. जनसंसद न्यूज विशेष प्रतिनिधी बीड. बीड जिल्ह्यात पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या आढावा बैठका सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाला हादरवून सोडणारी मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. बैठकीनंतर घरी परतलेल्या विभागीय वन अधिकारी श्रीनिवास उर्फ श्रीकांत लखमवाड यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडल्याने वन विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार सन 2025 ते 26 मधील वृक्षलागवड कामांची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने मोठ्या रकमेची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने जुलै 29 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. प्राथमिक पडताळणीत तक्रारीतील तथ्य स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचून ही कारवाई केली. कारवाई दरम्यान लखमवाड यांनी 45 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या रकमेत 5 लाख रुपये खऱ्या नोटांच्या स्वरूपात तर 40 लाख रुपये डमी नोटा असल्याचे तपासात समोर आले आहे. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क असताना वरिष्ठ अधिकाऱ्यालाच लाच स्वीकारताना अटक झाल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू असून वन विभागातही मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबी छत्रपती संभाजीनगर येथील अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.